आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. न्यूमॅटिक सिस्टीममध्ये खरी शक्ती असते हवेची, नाही का? पण विचार करा, या शक्तीला दिशा कोण देतं? तिला कंट्रोल कोण करतं? तर आज आपण बोलणार आहोत त्याच सिस्टीमच्या मेंदूबद्दल, म्हणजे डायरेक्शनल कंट्रोल वॉल्वबद्दल. बघा, कॉम्प्रेस्ड एअर म्हणजे एक अशी शक्ती जी दिसत नाही पण प्रचंड ताकदवान असते. मग खरा प्रश्न हा येतो की या अदृश्य शक्तीला आपल्या फायद्यासाठी वापरायचं कसं? म्हणजे तिला आपल्या इशाऱ्यावर कसं नाचवायचं? आणि याचं उत्तर आहे डायरेक्शनल कंट्रोल वॉल्व्ह किंवा सोप्या भाषेत DCV. याला आपण कॉम्प्रेस्ड एअरचा ट्रॅफिक हवालदार समजू शकतो. म्हणजे हवा कुठे जायची, कधी जायची आणि कशी जायची हे सगळं ठरवण्याचं काम याचं. चला तर मग, आता या व्हॉल्वच्या आतमध्ये काय दडलंय ते पाहूया. आपण त्याची रचना कशी असते हे समजून घेऊया. त्याची एक खास सांकेतिक भाषा आहे, ती शिकू. आणि हो, ते प्रत्यक्षात कसे काम करतात हे सुद्धा बघू. बरं, मग इतके सगळे वॉल्व्ह यांना ओळखायचं कसं? पण गंमत म्हणजे यासाठी एक खूप सोपी आणि एकदम पद्धतशीर सिस्टम आहे. ही सिस्टम समजली की कोणताही वॉल्व्ह सहज ओळखता येतो. कुठलाही DCV समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली, त्याची आतली बनावट कशी आहे. दुसरी, त्याला कनेक्शन्स किती आहेत. आणि तिसरी, तो चालू बंद कसा होतो. बस एवढंच. चला मग पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया, व्हॉल्वची अंतर्गत रचना. म्हणजे आतमध्ये नक्की काय घडतं आणि तो काम कसा करतो हे बघूया. तर वॉल्व्हच्या आतमध्ये मुख्यत्वे 2 प्रकारच्या रचना सापडतात. एक आहे स्लाइड आणि दुसरी सीट. आता स्लाइड वॉल्व्ह म्हणजे कसा, तो सरळ पुढे मागे सरकतो. त्यामुळे त्याला जास्त ताकद लागत नाही, पण सततच्या घर्षणामुळे तो लवकर झिजतो. याच्या अगदी उलट आहे सीट वॉल्व्ह. तो एखाद्या पाण्याच्या बाटलीच्या झाकणासारखा एकदम घट्ट बसतो. त्याला थोडा जास्त जोर लागतो खरा, पण तो खूप जास्त टिकतो आणि हवा तर अजिबात लीक होऊ देत नाही. म्हणूनच जास्त आयुष्य आणि लीक प्रूफ असल्यामुळे सीट वॉल्व्ह हे जास्त विश्वासार्ह मानले जातात. एकदम पक्का काम. ठीक आहे, आता दुसऱ्या वैशिष्ट्याकडे वळूया. आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्याला माहितीये का की इंजिनियर्स प्रत्येक वॉल्व्हचं काम एका साध्या कोडमध्ये सांगतात? ही जणू काही त्यांची एक सिक्रेट लँग्वेजच आहे. हे असं काहीतरी ऐकलं असेल, 2x2 वाल्व्ह किंवा 3x2 वाल्व्ह. यातला जो पहिला आकडा आहे ना, तो म्हणजे पोर्ट्स, म्हणजे हवेसाठी आत बाहेर जाण्याची रस्ते. आणि दुसरा आकडा म्हणजे पोझिशन्स, म्हणजे वॉल्व्हच्या वेगवेगळ्या अवस्था किंवा सेटिंग्स. आणि गंमत म्हणजे या पोर्ट्सना ओळखण्यासाठी काही ठरलेली अक्षरं वापरली जातात. जसं की P म्हणजे प्रेशर पोर्ट. इथून ताजी दाबलेली हवा आत येते. आणि आपलं तिसरं वैशिष्ट्य, वॉल्व्ह चालू बंद कसा होतो? तर हे अनेक प्रकारे करता येतं. म्हणजे हाताने, एखाद्या मेकॅनिकल पार्टने किंवा अगदी विजेच्या मदतीने सुद्धा. आणि हो, या प्रत्येक पद्धतीसाठी एक वेगळं खास चिन्ह वापरलं जातं. चला, आता थेरी बरीच झाली. सगळे नियम तर आपण शिकलो. आता थेट मैदानात उतरूया आणि बघूया की प्रत्यक्षात सगळ्यात जास्त कोणते वॉल्व्स वापरले जातात आणि ते नेमकं काय काम करतात. सुरुवात करूया सगळ्यात सोप्या व्हॉल्व्हपासून, 2x2 व्हॉल्व्ह. आता आपल्याला कोड माहितीये, 2 पोर्ट्स आणि 2 पोझिशन्स, म्हणजे एकतर चालू किंवा बंद. सिंपल. याचं काम अगदी आपल्या घरातल्या लाईटच्या बटनासारखं आहे, ऑन किंवा ऑफ. समजा हवेचा सप्लाय अचानक बंद करायचा असेल, म्हणजे एखाद्या इमर्जन्सीमध्ये, तर अशावेळी हा वॉल्व्ह अगदी परफेक्ट काम करतो. आता बघूया 3/2 व्हॉल्व्ह. यात काय वेगळं आहे? तर यात एक तिसरा पोर्ट असतो, तो म्हणजे एक्झॉस्ट पोर्ट. याचं काम आहे वापरलेली हवा बाहेर टाकणं. आणि याच एक्झॉस्ट पोर्टमुळे हा व्हॉल्व्ह अशा उपकरणांसाठी एकदम बेस्ट आहे जी फक्त एकाच दिशेने काम करतात. उदाहरणार्थ, सिंगल ॲक्टिंग सिलेंडर. म्हणजे बघा, हवा आत येते, सिलेंडरला पुढे ढकलते आणि तिचं काम झालं की एक्झॉस्ट पोर्टमधून बाहेर निघून जाते. यानंतर येतात 4/2 आणि 5/2 व्हॉल्व्ह. हे थोडे ॲडव्हान्स्ड आहेत. यांचा उपयोग होतो दोन्ही दिशांना गती नियंत्रित करण्यासाठी. म्हणजे समजा एखाद्या पार्टला पुढेही न्यायचंय आणि मागेही आणायचंय, तर हे व्हॉल्व्ह लागतात. हे व्हॉल्व्ह काय करतात, तर ते प्रेशर आणि एक्झॉस्टचे रस्ते बदलतात. त्यामुळे सिलेंडर पुढेही जातो आणि मागेही येतो. विशेषतः 5x2 व्हॉल्व्हमध्ये 2 वेगवेगळे एक्झॉस्ट पोर्ट असतात. त्यामुळे सिलेंडरच्या स्पीडवर खूपच चांगलं कंट्रोल मिळतं. पण एक मिनिट, इथे एक प्रश्न पडतो. इतक्या हाय प्रेशरची हवा हे व्हॉल्व्ह आतमध्ये लीक न होऊ देता धरून कसं ठेवतात? तर याचं सगळं रहस्य दडलंय सीलिंगमध्ये. आता आठवा, आपण स्पूल वॉल्वबद्दल बोललो होतो.
त्यात काय असतं तर एकदम फिनिश्ड मेटल टू मेटल सीलिंग आणि ओरिंग्ज वापरल्या जातात. तर दुसरीकडे सीट वॉलमध्ये रबर किंवा नायलॉनसारख्या मऊ पदार्थांचा वापर करून एक परफेक्ट लीक प्रूफ सील बनवला जातो. आणि म्हणूनच आपण सुरुवातीला म्हटलं होतं की सीट वॉल्व्ह जास्त भरोशाचे असतात. तर मग ही सगळी वर्गीकरण प्रणाली आणि ही सांकेतिक भाषा हे दुसरं तिसरं काही नसून न्यूमॅटिक ऑटोमेशनचं व्याकरण आहे. एकदा का हे व्याकरण पक्कं झालं की मग कोणतीही कॉम्प्लेक्स सिस्टीम डिझाईन करणं किंवा समजून घेणं अगदीच सोपं होऊन जातं. हवेच्या प्रवाहावर इतकं अचूक नियंत्रण मिळवणं हाच तर ऑटोमेशनचा मूळ पाया आहे. पण जरा विचार करा, आज आपण इथपर्यंत पोचलोय. भविष्यात हेच नियंत्रण ऑटोमेशनला अजून कोणत्या अविश्वसनीय पातळीवर घेऊन जाईल?